नमस्कार मित्रांनो, दिवस सातवा आज आपण आहोत दार्जिलिंगमध्ये. आज आपण पहिला पॉईंट कव्हर करणार आहोत झुलॉजी पद्मजा नायडू हिमालयन झुलॉजिकल पार्क, हिमालयन माउंटनिंग इन्स्टिट्यूट. ओके, हे नाव आहे. ठीक आहे, चलो फिर आता आज जाऊ. आता वाजलेले आहेत 9. तिकीट एंट्री करू आणि आज जाऊ. तर मित्रांनो, आपण एंट्री केलेली आहे अशा प्रकारे. 110 रुपये तिकीट आहे पर पर्सन. इकडे आपण आता चाललो आहे. ब्लॅक बिअर, टायगर, वुल्फ, टायगर. ओके, सगळे मांसाहारी प्राणी ह्या साईडला आहेत. तर चलो आता पहिला आपण मांसाहारी प्राणी बघूया. तर मित्रांनो, हा आपला आहे पहिला प्राणी आजचा, मारखोड बोलतात, बकरी. त्याला आपलं बकरीच बोलतात ना रे. हिवाळी बकरी. शांत बसलो. ठीक आहे, चलो. कोण आहे? हो, तिथे आहेत आपले वानर. हे कोणते प्राणी आहेत काय माहिती. इन्फॉर्मेशन दिली आहे का? सांबार. ओके, हे सांबार डिअर. तर मित्रांनो, ही आहे ब्लू शिप. अशा प्रकारे मॅ करते. मॅ. पूजाने अशा प्रकारे चांगला जोक मारलेला आहे. टाळ्या. पूजा, काय मे नंतर काय एप्रिल. छान छान, आवडला जोक. हा, इकडे कोण आहे? हा कोण आहे? याक. याक, अच्छा, याक. याक. तो बघा मित्रांनो, आता बॅक साईड दिसते तिची. खातोय मी तो, नाश्ता चालू आहे त्याचा. ये बात. अच्छा अच्छा, दोन आहेत. म्हणजे साफसफाई चालू आहे. मित्रांनो, हा आहे आपला नेक्स्ट प्राणी, मिश्मी टाकिंग. मिश्मी टाकिंग. म्हणजे मी पूर्ण फॅमिली इकडे. ठीक आहे, पुढे जाऊ. हा कोणता प्राणी आहे? हा कोणता प्राणी आहे? हा पण मिश्मी टाकीन. कुठं सोड, राहू दे. मिश्मी टाकीन नको. तुझा फोन पडणार आहे मे बी. अच्छा, तो बघा. हे आहेत बार्किंग डिअर. नो, हा बघा, इथे आहे लिपर्ड. हे हा, तू लपतोय. त्यांना मे बी जागा कमी पडते. मित्रांनो, तो बघा दिसला का? हा, मित्रांनो, हा बघा स्नो लिपर्ड. हा बघा कसला जाऊन दिसतोय. बापरे,
बिग कॅट आहे, बिग कॅट. 4 आहेत टोटल आहे बघा. वाव. हाय काय असं चावेल ना. अच्छी परफेक्ट. मित्रांनो, हा आहे आपला कॉमन लिपर्ड, आपला नॉर्मल वाला. अरे नाही, हा हा पहिला नॉर्मल वाला आहे. आणि तो मोठा आहे. हो, खेळत होता हे. बघू कुठपर्यंत आला. साईड पूजा, साईड साईड साईड. त्याला मम्मा पाहिजे. त्याची मम्मा नाहीये ती. बापरे. त्याला खेळायचंय. इकडे एक मोठा वाला लिपड आहे, इथे आपला छोटा वाला आहे. जागा खूप कमी ठेवली यार. अरे हे पूर्ण बाजूच आहे. हा बघा, हा मोठा आहे लिपड आणि पूजा ताई शिट्या वाजवते त्यांना. हा आला ना, डायरेक्ट जमा करेल. आता तू काय शिटी मारतो? लिओ. ओ, वाघ आहे, वाघ आपला शेर आहे भाई. क्या बात आहे. वाघ केवढा आहे ब्रो, केवढा मोठा आहे हा. व्हिडिओ कॉल कर तू. ओ, दिस इज द बेंगाल शेर. गाईज, हा वाटतोय व्हिडिओ मध्ये छोटा, पण हा ऍटलिस्ट माझ्यापेक्षा मोठा आहे ह्याची साईज. तर मित्रांनो, टायगर नंतर हे आपले काल बघितलेले आपण पक्षी तेच आहेत. पेलिंगला आपण बघितलेले आपल्या प्रिव्हियस व्लॉगमध्ये तुम्हाला दिसतील. हे सगळे पक्षी होते तिकडे. तर तुम्हाला हा टाइम वेस्ट नाही करायचा तुमचा मी इकडे जास्त फिरून. चलो आपण पुढे जाऊ. मित्रांनो, तिथे सरप्राईज आहे एकदम खतरनाक. व्हाईट टायगर आहे इकडे, व्हाईट टायगर. हिमालयन वुल्फ नाही, सॉरी, हा व्हाईट टायगर आहे. ते नाही दिलं नाव कुठे. तू अरे यार. हा मी येईल. वेट. मित्रांनो, व्हाईट टायगर कसला हाय. काय चाल आहे तुमची यार. मित्रांनो, इथे पण आहेत रेड पांडा, पण हे सगळे आळशी झोपलेले आहेत. हा बघा, इकडे एक आहे. हा बघा, इकडे पण एक झोपलेला आहे. हे आळशी असतात पांडा. मित्रांनो, माकड आहे तिकडे, माकडं आपली. मित्रांनो, हिमालयन वुल्फ बघा, हिमालयन वुल्फ शांतपणे झोपलेत. सेम हस्की सारखे दिसतात, सेम. कसले आहे दोघं, डेंजर. आरामात उडी मारून बाहेर येऊ शकतात हे बघा. काय फेन्स नाही, काय नाहीये. चलो गाय, सॉरी. झोपा झोपा, तुम्ही झोपा, आम्ही चाललो. हे मित्र, या साईडला पक्षी सेक्शन आहे. आपला इंडियन कोंबडा. इंडियन कोंबडा नाही, टर्की आहे हा.
ते रेड आणि ब्लू पॅरेट आहेत, खात आहेत, नाश्ता चालू आहे त्यांचा सकाळी सकाळी छान एकदम. किती छान कलर शेड्स आहे त्याच्या अंगावर. वाव. पटू काय खातो? खालू ताई मजा घेते सगळ्यांमध्ये. मित्रांनो लाल पांडा देखो यहाँ पे लगा हुआ है. झोपलाय तो. चलो हो गया देख. त्याची मॉर्निंग झालेली नाही, तो झोपलाय तो अजून. ओके इकडे आहे. देखो जान त्याच्या याच्यात काय नाही आहे, फक्त हा एक बैल झोपला आहे इकडे बस. आणि एकुलता एक आहे हा इकडे. चालेल तर पुढे जाऊया. तर मित्रांनो कॉपरेटो आहे इकडे छान एकदम. 2 जण बसलेले आहेत. तर मित्रांनो जंगल कॅट बघा, ही बघा कसली हाय मोठी. बापरे. तरी अंघोळ चालू आहे तिची. हे? मित्रांनो इकडे आहे लिपर्ड कॅट. ओके हे बघा खाली 2 आहेत, वरती एक आहे. मे बी त्यांना थंडी वाजली आहे, गारटले आहेत ते मजबूत. तर इथे हिमालयन पाम सिवेट कुठे हा बघा. अरे खूप झोपलाय वरती. अरे ही कोणती पद्धत झोपायची? हे बाबा उठ, आलोय आम्ही बघायला तुला. काय झोपलाय ताणून. चल झोपू दे त्याला, पुढे जाऊया. तर मित्रांनो झालेलं आहे आपलं बघून सगळे प्राणी. कसं वाटलं पूजा? एकदम भारी मजा आली. आता टायगर झोपला, आम्ही निघालो आणि टायगर झोपला. आता सगळे झोपलेले टायगर होतात. आम्ही मस्त मॉर्निंग वॉक बघितला आम्ही. आता झालं आमचं सगळं हे. आता नेक्स्ट पॉईंट, आता जातोय पार्किंगमध्ये आणि तिकडनं मग निघू. ओके बाय. तर मित्रांनो प्राण्यांचं ते झालं. त्याच्यानंतर आता आम्ही आलो आहे रोपवेसाठी. ते खूप टाईम लागणार आहे. 260 रुपये पर पर्सन तिकीट आहे. ऑलमोस्ट 3 तास लागतील बोलले ते. लेट्स आता बघू किती टाईम लागतो. एवढा वेळ काय करणार, स्वतः आम्ही बघू, नाश्ता वगैरे करू, थोडा मॅगी वगैरे खाऊ, चहा वगैरे पिऊ अँड देन ब्लॉग चालू करू. चलो बाय. तर मित्रांनो अथक प्रयत्नानंतर 3 तासानंतर आपला नंबर आलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला आता तिकडे जायचं आहे. आणि ते पहा, ते आहे कांचनगंगा, माउंट कांचनगंगा, 3rd लार्जेस्ट पीक. आपल्याला तिकडे जायचं. चलो तर आता बसून ब्लॉक करू. तो मित्रांनो टाइम आलेला आहे अशा प्रकारे. तुझे एक्साइटेड? तुम्हाला एक दृश्य दाखवतो नॉर्मल कसं आहे ते दाखवतो, कसं जातं. मित्रांनो बसलेले आहे आम्ही रोपवेमध्ये. आता चालू होईल. तुझ्या काय वाटतंय? एक्साइटेड?
थोडा नर्वस पण आहे. गणपती बाप्पा मोरया. चला आता चालू होईल. बाय. वो नाईस ब्रो. तुझं खाली बघ. आंटी खड़ा नहीं होना है, खड़ा नहीं होना. ऐसे लग रहा है. हो कसं वाटलं? छान आहे. छान आहे. लॉंग डिस्टन्स. लॉंग 20 मिनिटाचा डिस्टन्स आहे हां. प्रॉपर. पण ठीक आहे. आपलं रायगडचं जाम भारी आहे. मस्त धुक्यामध्ये. मुंबई महाराष्ट्र ठीक आहे. आणि इकडे येऊन हे गार्डन आहे या साईडला. इकडे मॅगी वगैरे तुम्ही खाऊ शकता. दॅट्स इट. अजून इकडे काहीच नाही आहे. चहा घेतली आम्ही पटे. आम्ही चहा 3 किलोची तर चहाच घेतली आम्ही. काल चहा घेतली, आज चहा घेतली. आता रिटर्न आहे. तर तुम्हाला जाताना तर टाईमलॅप्स दाखवतो. बाय. तर मित्रांनो रोपवेची राईड झालेली आपली. छान होती. जास्त आपल्या रायगड सारखी नव्हती. ठीकठाक होती. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट पॉईंटला जाऊ. आपण आता आलो आहे गाडीकडे आपल्या. आता आपल्या नेक्स्ट पॉईंटला जाऊ आपण आपल्या. कसं वाटलं पूजा? छान. सईकडे छानच वाटतंय. अजून काय आहे? हां. तर आता आपण जाऊ नेक्स्ट पॉईंट. मे बी जॅपनीज टेम्पल आहे आपलं. बघू आता कुठे जे जवळ असेल तिकडे जाऊ. चलो बाय. तर मित्रांनो जॅपनीज टेम्पल नंतर करणार आहे. त्याआधी आपण टी गार्डनला आलो आहे. इकडे हे बघा ना दाखवतो. हे पूर्ण टी गार्डन आहे. ही सगळी चाय आहे प्रॉपर. ते काढतायत लोक. तर मित्रांनो ते चाय गार्डन झाल्यानंतर आता आपण आलेलो आहेत तिबेटियन रिफ्युजी एरिया कॅम्पमध्ये. तर जे तिबेटियन येतात त्यांना इंडियामध्ये कुठे शेल्टर पाहिजे असेल तर ते इथे राहतात. तिथे फोटो एक्झिबिशन आहे, हेल्प सेंटर आहे, तिथे शोरूम आहे. चलो आता आज जाऊ. मे बी आता फोटोग्राफी अलाउड नाही आहे. चलो मग आज जाऊया. तर मित्रांनो सगळे साईट सीन्स वगैरे फिरून झालं. आता थोडी शॉपिंग पण करून आलो. आता बॅग पॅक करायची आणि उद्या आमची फ्लाईट आहे 2 वाजताची. सो झालं आमचं फिरून. 8 दिवस घराच्या बाहेर होतो. आता मिस करतोय घरच्यांना ॲक्च्युली. बस झालं आता फिरणं. घरचं डाळ भात वगैरे पण मिस करतोय. चलो मग आपण आता ब्लॉगच्या एंड इथेच करूया. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणजे उद्या. पुढे लाईट नाही आहे. ओके काय बोलायचं अजून? चला मित्रांनो गुड नाईट. शुभरात्री. गुड नाईट.